पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबेन यांचं वृद्धपकाळानं निधन. वयाच्या 100व्या वर्षी घेतला अहमदाबादमधील रुग्णालयामध्ये पहाटे 3:30 वाजता अखेरचा श्वास. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबेन पंचत्वामध्ये विलीन. अहमदाबादच्या स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार. पंतप्रधान मोदींनी दिला मुखाग्नी. आईवरती अंत्यसंस्कार केल्यानंतर पंतप्रधान मोदी लगेचच लागले कामाला. पश्चिम बंगालच्या विविध कामांचं केलं लोकार्पण. 7व्या वंदे भारत रेल्वेला दाखवला हिरवा झेंडा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्रींच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे. आईच जीवनामधील पहिला मित्र आणि गुरु असते. आईचं निधन हे जगातील सगळ्यात मोठं दुःख. केंद्रीय मंत्री अमित शहा यांची श्रद्धांजली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबेन यांच्या निधनामुळे दुःख झालं. आईच्या निधनामुळे जीवनामध्ये शून्यता येते जी भरून निघणारी नसते. पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे. राजनाथ सिंह यांचं ट्विट. एका मुलासाठी आई हेच जग असतं. आईचं निधन मुलासाठी असहनीय आणि अपरिमित हानी करणारं असतं. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं ट्विट. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आईचं हिराबेन यांच्या निधनाचं वृत्त अत्यंत दुःखद. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ट्विटच्या माध्यमातून वाहिली मोदींच्या मातोश्रींना श्रद्धांजली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्रीच्या निधनाचं वृत्त वेदनादायी. मोदी कुटुंबियांच्या दुःखामध्ये सहभागी आहोत. राहुल गांधी यांचं ट्विट करत हिराबेन यांना वाहिली श्रद्धांजली. हिराबेन यांच्या निधनाचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडूनही दुःख व्यक्त. मोदींच्या दुःखामध्ये सहभागी असल्याचं शिंदेंनी केलं ट्विट. आईचं सोबत नसण्याहून मोठं दुःख जगात नाही. हिराबेन यांचं संघर्षपूर्ण जीवन नेहमी स्मरणात राहील. या दुःखामध्ये आम्ही सर्व मोदींसोबत आहोत. देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शोक व्यक्त. हिराबेन मोदींना शरद पवारांकडून श्रद्धांजली. आईचं निधन हे आयुष्यामध्ये कधीही भरून न येणारं नुकसान. पवारांनी व्यक्त केली भावना. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री श्रीमती हिराबेन मोदी यांचं निधन झाल्याचं समजून दुःख झालं. निष्काम कर्मयोगी जीवनाचा शतकाचा प्रवास आज संपला. विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या शोक भावना. नागपूरमध्ये सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्रींच्या निधनाच्या निमित्तानं शोक प्रस्ताव. वंदे भारतच्या कार्यक्रमामध्ये ममता बॅनर्जी यांच्याकडून मोदींना सांत्वना. तर दुःखाच्या वेळीही कर्तव्य पालन केल्याबद्दल मोदींची प्रशंसा. भारतीय क्रिकेटपटू ऋषभ पंतच्या गाडीला अपघात. दिल्लीहून परतताना अहमदपूरच्या जवळ अपघात. गाडी चालवताना झोप लागल्यानं अपघात झाल्याची माहिती. ऋषभ पंत जखमी. रुग्णालयामध्ये उपचार सुरू. आवश्यकता भासल्यास ऋषभ पंतला पुढील उपचारासाठी एअरलिफ्ट करणार. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी यांची माहिती. ऋषभ पंतची प्रकृती स्थिर. महान फुटबॉलपटू पेले यांचं वयाच्या 82व्या वर्षी निधन. फुटबॉल जगतावरती शोककळा. कर्करोगाशी झुंज अपयशी. आज अधिवेशनाचं सूप वाजणार. अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांच्या पत्रकार परिषदा. राज्यपाल हे सरकारचं बुजगावणं घेऊन महाविकास आघाडीचं विधान भवनाच्या पायऱ्यांवरती आंदोलन. आमदारांच्या हातामध्ये काळ्या टोप्या. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या विरोधामध्ये महाविकास आघाडीचा अविश्वास प्रस्ताव. विधिमंडळ सचिवांना पत्र. पत्रावरती 39 आमदारांच्या सह्या. मात्र विरोधी पक्षनेते अजित पवारांची सही नसल्यानं चर्चेला उधाण. विधानसभा अध्यक्षांवरील अविश्वास ठरावासंदर्भात माहिती नाही. अजित पवारांचं वक्तव्य. अजित पवारांच्या वक्तव्यानंतर महाविकास आघाडीमध्ये एकमत नाही का असा प्रश्न. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या विरोधामध्ये अविश्वास प्रस्तावावरून महाविकास आघाडीमध्ये मतभेद असल्याची चर्चा. उद्धव ठाकरेंशी चर्चा करून काँग्रेसकडून प्रस्ताव. विश्वासदर्शक ठरावासाठी 6 महिने 1 वर्षाची मुदत असते. अविश्वास ठरावासाठी नाही. अजित पवार काय बोलले ते मला माहीत नाही. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची अजित पवार यांच्या मुदतीच्या वक्तव्यावरती प्रतिक्रिया. विधानसभा अध्यक्षांवरती 1 वर्षापर्यंत अविश्वास ठराव आणता येतो की नाही या संदर्भात 2 मतप्रवाह आहेत. विधिमंडळ नियमावलीत त्याचा स्पष्ट उल्लेख नाही. मात्र ते ठरवण्याचा अधिकार विधिमंडळाला आहे.
यावरती विधिमंडळ निर्णय घेईल, दिलीप वळसे पाटील यांची प्रतिक्रिया. घटनात्मक पदावरती असूनही विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचं काम एकपक्षीय, ते लोकशाहीचा गळा घोटतायत. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची टीका. संजय राऊत यांच्याकडील दारुगोळा संपला, भरत गोगावले यांची टीका. संधी मिळाली तर आज सभागृहामध्ये मोठा स्फोट करू, गोगावलेंचं सूचक वक्तव्य. विरोधकांकडून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न, मात्र त्यांच्यातच फूट पडली आहे. शिंदे गटाचे आमदार योगेश कदम यांची टीका. शरद पवारांच्या मराठा आरक्षणाबाबतच्या वक्तव्यावरून बावनकुळे आक्रमक, पवार आरक्षणाच्या विरोधी भूमिका घेतील असं वाटलं नव्हतं, बावनकुळेंची टीका. अजितदादांना माझं बोलणं एवढं का लागलं कळत नाही, बावनकुळेंचा अजित पवारांना टोला. तर निवडणुकीमध्ये आमच्यासह अनेकांचे मोठे किल्ले उद्ध्वस्त झाले आहेत, पवारांना प्रत्युत्तर. महाराष्ट्रामध्ये होणाऱ्या राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेच्या बोधचिन्हाचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते अनावरण. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री गिरीश महाजन, महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार कार्यक्रमाला उपस्थित. राज्यातील 60,000 अंगणवाड्यांना वीज जोडणीसाठी 20 कोटी रुपयांची मदत तरतूद. येत्या 3 महिन्यांमध्ये सगळ्या अंगणवाड्यांना वीज पुरवठा करणार. विदर्भ मराठवाड्यासह उर्वरित मागास भागाचा राज्य शासन विकास करणार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधान परिषदेमध्ये ग्वाही. विधान परिषद सभागृहामधून फेब्रुवारीमध्ये निवृत्त होणाऱ्या सदस्यांना निरोप. विक्रम काळे, डॉक्टर सुधीर तांबे, डॉक्टर रणजित पाटील, नागोराव गाणार, बाळाराम पाटील होणार निवृत्त. आपण सर्व वारंवार म्हणतो की महिलांवरील अत्याचार थांबला पाहिजे, पण खरं तर सभागृहामध्येच महिला आमदारांवरती अत्याचार होतोय. त्यामुळे बाहेरचा अत्याचार सोडा, आधी सभागृहामधला अत्याचार थांबवा. विधानसभेमध्ये भाषण करताना थांबवल्यानं आमदार प्रतिभा धानोरकर यांचं संतप्त वक्तव्य. 31 डिसेंबरसाठी बेस्टतर्फे अतिरिक्त सेवा. 31 डिसेंबरच्या रात्री गेटवे ऑफ इंडिया, जुहू चौपाटी आणि मुंबईमधील इतर समुद्र किनाऱ्यांवरती जाण्यासाठी बेस्टतर्फे 50 जादा बसेस. समृद्धी महामार्गावरती होणाऱ्या अपघातासंदर्भात उपाययोजनांसाठी बैठक सुरू. नागपूर शहर प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये परिवहन आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली बैठक. आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कच्च्या तेलाच्या दरामध्ये सातत्यानं घसरण, त्यामुळे भारतामध्ये पेट्रोलचे दर स्थिर. पुण्यातील बीआरटी मार्ग लोकप्रतिनिधींनीच नको, बीआरटी मार्ग काढा. विधानसभेमध्ये राष्ट्रवादीची मागणीला भाजपचाही पाठिंबा. पुणे पालिकेकडून प्लास्टिक विरोधी मोठी कारवाई. मार्केट यार्ड आणि वाघोली परिसरातून 1000 किलो प्लास्टिक जप्त. तुनिशाची हत्या झाली असू शकते, तुनिशा शर्माच्या आईकडून संशय व्यक्त, तर प्रकरणामध्ये सखोल तपासाची मागणी. धर्मांतरासाठी शिजान तुनिशावरती दबाव टाकत होता. तुनिशेच्या आत्महत्येसाठी शिजान जबाबदार असल्याचा तुनिशाच्या आईचा आरोप. आधीच एका मुलीशी संबंध असताना शिजाननं तुनिशाशी जवळीक का साधली, तुनिशाच्या आईचा शिजानला सवाल. तर सेटवरती शिजान व्यसन करत असल्याचाही आरोप. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शेती पंपाला वीज पुरवठा खंडित करू नये असे आदेश असतानाही वीज कंपनीकडून वीज पुरवठा खंडित. त्यामुळे या प्रकाराची चौकशी करून उपमुख्यमंत्र्यांवरती खोटं बोलल्याबद्दल गुन्हा दाखल करा. हिंगोलीमधील शेतकऱ्यांची गोरेगाव पोलिसांकडे तक्रार. मोहन भागवतांनी संघाच्या कार्यालयाचा कोपरा तपासावा, एखादं लिंबू ठेवलं असेल. संघाच्या रेशीमबाग कार्यालयातील भेटीवरून शिंदेंना उद्धव ठाकरेंचा टोला. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यावरती विनयभंगाचा आरोप करणाऱ्या महिलेनं घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट. न्याय मिळवून देण्याची केली मागणी. विमान कंपन्यांची नाशिककरांना नववर्षाची भेट. नव्या वर्षामध्ये नाशिकचे एअर कनेक्टिव्हिटी वाढणार. आटपाडीमध्ये रुग्णांवरती कथित जादूटोणा प्रकरणामध्ये ख्रिस्ती धर्म प्रचारकाला अटक. ख्रिस्ती धर्म प्रसारक संजय गेळेच्या विरोधामध्ये हिंदू समाजाचा मोर्चा. यवतमाळ जिल्ह्यामध्ये सोमवारपासून पोलीस भरतीला सुरुवात. 302 जागांसाठी तब्बल 26,385 अर्ज दाखल. विधान परिषदेच्या 5 पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका जाहीर. 30 जानेवारीला मतदान, 2 फेब्रुवारीला मतमोजणी. आयसीआयसीआय बँक घोटाळा प्रकरणामध्ये चंदा कोचर, दीपक कोचर आणि वेणुगोपाल धूत यांची न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी. पुढची बातमी आहे एस घोटाळा संदर्भात.
येस बँक घोटाळा प्रकरणामध्ये आरोपी राणा कपूर यांच्या जामिनावरती आज सुनावणी. मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टामध्ये होणार सुनावणी. गुटखा, सुपारी, पान मसाला यासारख्या तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवरती बंदीची मागणी करणारी मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका, तसंच या पदार्थांची विक्री करणाऱ्यांवरती कारवाई करण्यासाठी एसआयटी स्थापन करण्याची मागणी. केंद्र सरकारची शिक्षक पात्रता परीक्षा आणि डीएड बीएडची परीक्षा एकाच दिवशी, विद्यार्थ्यांचं नुकसान होण्याची शक्यता. एसटी महामंडळाची 35,000 रुपये वेतनाची जाहिरात खोटी, नगर महामंडळाची माहिती. मुंबईमध्ये 31 डिसेंबरला 10,000 पोलिसांचा बंदोबस्त, मुंबई पोलिसांसह राखीव दलाची पथकही सज्ज. रब्बी हंगामामध्ये विद्युत वितरण कंपनीकडून ट्रान्सफॉर्मर लवकरच मिळत नसल्यानं नंदुरबारचे शेतकरी अडचणीमध्ये. खराब झालेले ट्रान्सफॉर्मर बदलून देण्यासाठी शेतकऱ्यांकडे बिल भरण्याची अट. रत्नागिरी जिल्ह्याच्या मत्स्य उत्पादनामध्ये मोठी वाढ, वर्षभरामध्ये 1,01,000 मेट्रिक टन मत्स्य उत्पादनामध्ये वाढ. रत्नागिरीच्या देव्हारेमध्ये फासकीमध्ये सापडला बिबट्या, अडकलेल्या बिबट्याची वनविभागानं केली सुटका. जलजीवन घोटाळ्याच्या दोषी अधिकाऱ्याच्या चौकशीचे आदेश, बीड जिल्हाधिकाऱ्यांनी अहवालानंतर झेडपीच्या सीईओंना चौकशीचे दिले निर्देश, दोषी कंत्राटदारावरती गुन्हे दाखल करणार. अमेरिकास्थित साई भक्त महिला अनुष्का रेड्डी यांच्याकडून साईंच्या चरणी सोन्याचा पट्टा दान. शिर्डीमध्ये साई भक्तांसाठी तब्बल 9 टन बुंदीच्या लाडूचा प्रसाद तयार, संस्थांच्या विविध स्टॉलवरती 20 रुपयात 3 लाडू मिळणार. शाळेला इमारत नसल्यानं झाडाखाली बसून चिमुकल्यांचं शिक्षण, इमारत धोकादायक असल्याचं सांगत 3 वर्षांपूर्वी पाडली होती प्रशासनानं इमारत. धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 15,000 रुपयांचा बोनस जाहीर, मुख्यमंत्र्यांची विधानसभेमध्ये घोषणा. नंदुरबार जिल्ह्यामध्ये ऑगस्ट ते ऑक्टोबर या 3 महिन्यांमध्ये 268 बालमृत्यू, गेल्या 5 वर्षांमध्ये बालमृत्यूची संख्या 4,236. भारत जोडो यात्रेमध्ये एका युट्यूबरला दिलेल्या मुलाखतीमध्ये राहुल गांधींची लग्नासंदर्भातली प्रश्नावरती प्रतिक्रिया, माजी पंतप्रधान आजी इंदिरा गांधी आणि आई सोनिया गांधींच्या गुणांचं मिश्रण असलेल्या मुलीशी लग्न करायला आवडेल, राहुल गांधींचं वक्तव्य. विविध राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 91 ठिकाणी सीबीआयची शोध मोहीम, परदेशी वैद्यकीय पदवीधारकांच्या नोंदणीमध्ये कथित अनियमितता झाल्याचं प्रकरण. पंतप्रधान नरेंद्र मोदी जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये बेळगावच्या दौऱ्यावर, बेळगावमधील मराठी भाषिक पंतप्रधानांची भेट घेण्याची शक्यता. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते गोव्यामधील न्यू झुआरी पुलाच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन. पहिल्या टप्प्यामध्ये 8 मार्गिकांच्या स्ट्रेट केबल पुलाच्या 4 मार्गिकांच्या उजवीकडील कॉरिडॉरचं उद्घाटन. 6 देशांमधून येणाऱ्या प्रवाशांसाठी आरटीपीसीआर बंधनकारक, चीन, हाँगकाँग, जपान, दक्षिण आफ्रिका, सिंगापूर आणि थायलंडचा समावेश. भारतीय वायुदलाकडून SU-30 MKI सुखोई विमानामधून जहाजाच्या लक्ष्यावर, ब्रह्मोस क्षेपणास्त्राच्या विस्तारित श्रेणीच्या आवृत्तीची यशस्वी चाचणी. राज्याची अर्थव्यवस्था $1,00,000 कोटी पर्यंत विकसित करण्यासाठी राज्य आर्थिक सल्लागार परिषदेची स्थापना. केरळमधील गुरुवायूर मंदिराकडे 1,737 कोटी रुपयांच्या ठेवी आणि 271 एकर जमीन. आरटीआय अंतर्गत माहिती उघड, सुरक्षेच्या कारणास्तव सोनं, चांदी आणि मौल्यवान दागिन्यांची माहिती देण्यास मंदिर प्रशासनाचा नकार. रशिया युक्रेन युद्ध संपवण्यासाठी मध्यस्थी करण्याची भारताची भूमिका, UN-मधील भारताच्या स्थायी राजदूत रुचिरा कंबोज यांची प्रतिक्रिया. एलन मस्कला मोठा धक्का, टेस्लाच्या शेअर्समध्ये सलग 7व्या दिवशी सुद्धा घसरण. कॉल ड्रॉपमुळे लोकांचं टेन्शन वाढलं, दूरसंचार विभागानं विविध दूरसंचार कंपन्यांची घेतली बैठक. भारत सरकारतर्फे ई स्पोर्ट्सला खेळ म्हणून अधिकृत मान्यता, स्पर्धात्मक ऑनलाईन गेमिंगला सरकारचं सहकार्य मिळणार. देशामध्ये यंदा गेल्या 8 वर्षातील सर्वाधिक गृह विक्रीचा विक्रम नोंदवला जाईल, असं नाईट फ्रँक संशोधन संस्थेनं म्हटलेलं आहे. भारत ऑस्ट्रेलिया आर्थिक सहकार्य कराराच्या अंतर्गत अभियांत्रिकी उत्पादनं तसंच वैद्यकीय उपकरणं यासारख्या निर्यात मालाला याचा फायदा होणार.
मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वात कंपनीचे बाजार भांडवल 42 पटीनं वाढलं, तर नफा जवळजवळ 20 पट वाढला. रिलायन्स इंडस्ट्रीजचे एमडी आणि सीईओ म्हणून मुकेश अंबानी यांना 20 वर्ष पूर्ण. 2002 मध्ये स्वीकारला होता पदभार. रिलायन्स जिओनं एकाच वेळी 11 शहरांमध्ये 5G इंटरनेट सेवा सुरू करून आणखी एक विक्रम प्रस्थापित केलाय. टेलिकॉम कंपनी एअरटेलकडून जम्मू आणि श्रीनगरमध्ये 5G सेवेची सुरुवात. नेटवर्क रोल आउट करण्यावरती काम सुरू. ग्राहकांना लवकरच सेवा उपलब्ध होणार. आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशननं अंतराळामधून कैद केली भारताची झलक. आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनच्या अधिकृत ट्विटर हँडलवरती व्हिडिओ शेअर. मनसेच्या इशाऱ्यानंतर द लिजेंड ऑफ मौला जट या पाकिस्तानी चित्रपटाचं प्रदर्शन संपूर्ण देशभरामध्ये रद्द. 9 जानेवारीला अबुधाबीमध्ये आयफा पुरस्कार. ब्रह्मास्त्र आणि गंगूबाई काठियावाडी या आलिया भट्टच्या 2 चित्रपटांचं नॉमिनेशन. टोयोटा इनोव्हा हायक्रॉस MPV भारतामध्ये लॉन्च. 18 लाख ते 29 लाख या दरम्यान असेल किंमत. रॉयल एनफील्डची सुपर मेटिओर 650 लवकरच बाजारामध्ये दाखल होणार. गोव्यातील रायडर मेनिया इव्हेंटमध्ये बाईकचं सादरीकरण. जगभरामधील 100 वैज्ञानिकांनी शोधलं 1 लाखांहून अधिक विषाणू. इस्रायलच्या तेल अवीव विद्यापीठाचं संशोधन. बांगलादेशमध्ये पहिली मेट्रो रेल्वे सुरू. पंतप्रधान शेख हसीना यांच्याकडून हिरवा झेंडा दाखवत मेट्रो रेल्वेचं उद्घाटन. OnePlus Nord 2T 5G यावरती फ्लिपकार्टवरती मोठी सूट. बँक ऑफ बरोडाच्या क्रेडिट कार्डचा वापर केल्यास 10% सवलत. सोबत ॲक्सिस बँकेच्या कार्डवरती 5% कॅशबॅक. चेन्नईमधील मद्रा सर्किटमध्ये नॅशनल मोटरसायकल ड्रॅग रेसिंगचं आयोजन. स्पर्धेमध्ये बंगळुरूमधील अलिमॉन सैदलवी हा अव्वल. म्यानमारच्या न्यायालयाकडून देशाच्या पदच्युत नेत्या ऑन सान स्यू की यांचा भ्रष्टाचार प्रकरणामध्ये आणखी 7 वर्षांची शिक्षा. त्यांच्या पूर्वीच्या 26 वर्षाच्या कारावासाच्या शिक्षेमध्ये 7 वर्षांची भर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.